एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या उदयास आल्या सोशल वर्क संदर्भातल्या, त्या कशा आल्या, हा एक भाग होता. दुसरा भाग होता सोशल रिफॉर्म्स अँड प्रोफेशनल सोशल वर्क डेव्हलपमेंट. म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक सुधारणा चळवळी कशा झाल्या, कुणी कुणी केल्या, वेगवेगळे सोशल रिफॉर्मर्स म्हणजे राजा राममोहन रॉय पासून ते मेधा पाटकरांपर्यंत आपण सगळ्या रिफॉर्मर्सचा डिटेल अभ्यास केला. आणि त्यातनं पण वेगवेगळ्या असोसिएशन, इथिक्स काय आहे, कोड्स काय आहे, प्रिन्सिपल्स काय आहेत प्रोफेशनचे, हे सगळा डिटेल अभ्यास आपण त्या युनिट 1च्या सेकंड पार्टमध्ये केला. आता युनिट 1चा थर्ड पार्ट जो होता डिफरंट टाइप्स ऑफ थिअरीज. बरोबर, डिफरंट टाइप ऑफ थिअरीज आणि व्हेरियस सेटिंग्स ऑफ सोशल वर्क प्रॅक्टिस, हा भाग आपला कंप्लीट झालेला आहे. म्हणजे एकंदरीत सगळं युनिट आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि डिटेलमध्ये झालेलं आहे. त्यामध्ये आता जरी परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही त्याचं ॲक्युरेट उत्तर देऊ शकता. पण काही थेरॉटिकल आलं तर मात्र म्हणजे डेफिनेशन्स असतील किंवा कुठलं स्टेटमेंट कुणी केलंय, जसं आता थेरीजमध्ये ब्रूस ए थायर आणि सायमन ह्या दोघांचं कॉन्ट्रावर्सरी स्टेटमेंट असतो थेरीला धरून. ब्रूस ए थायर म्हणतात की थेरीची काही आवश्यकता नाही आणि सायमन म्हणतात की थेरीची आवश्यकता आहे, म्हणजे हा इसेन्शियल पार्ट आहे आपल्या प्रॅक्टिसचा. तर असं जे काही थेरॉटिकल आहे की कुणी काय म्हटलं, तर इथे थोडंसं तुम्हाला पाठांतर करायला लागेल. डेफिनेशन्समध्ये ॲक्युरेट शब्द तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, एवढंच आहे. आणि जे वारंवार मी तुम्हाला डेफिनेशन्स तर नेहमी डिक्टेट करते आहे तशा लिहून देत असते, तर तोच पाठांतर करायच्या. सो मला एवढं विचारायचं आहे आता की पहिल्या युनिटमधलं कुणाला काही क्वेरीज असेल तर त्याआधी आपण सॉल्व्ह करूया, नंतर सेकंड युनिटची सुरुवात करूया. कुणाला काही क्वेरीज आहेत का? आता जेवढे काही तुम्ही शिकले त्यातनं तुम्ही स्वतः MCQs तयार करायचे. ॲपवर तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर्स काढा, ते सुद्धा सोडवा. ठीक आहे, दॅट्स इट. नाव सेकंड युनिट आपण सुरू करतोय. युनिट 2. ओके, युनिट 2. आता ह्या युनिट 2 मध्ये काय काय पार्ट्स आहेत ते मी तुम्हाला लिहून देते, ते सगळ्यांनी लिहून घ्या की आपल्याला याच्यामध्ये काय काय करायचं. कारण युनिट 2 मध्ये जर बुलेट पॉइंटच माहित नसेल तर तुम्ही करणार काय. आता युनिट 2 चा जो पहिला पार्ट आहे तो आहे सोशोलॉजिकल कन्सेप्ट. बरोबर, तर लिहून घेताना तुम्ही सगळ्यात आधी लिहून घ्या युनिट 2 मध्ये नेमकं आपल्याला काय काय लिहायचं आहे. लिहा सोसायटी, ह्युमन बिहेवियर, अँड कम्युनिटी. हा आपला युनिट 2 आहे. आता ह्याच्यामधला पहिला पार्ट आहे सोशोलॉजिकल कन्सेप्ट. लिहून घ्या, हा आपला युनिट 2 आहे. लिहा, ह्याच्यामधला पहिला पार्ट आहे, पहिला पार्ट हा सोशियोलॉजिकल कन्सेप्ट. सोशियोलॉजिकल कन्सेप्ट. आता ही जो सोशियोलॉजिकल कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय काय शिकायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सोशल स्ट्रक्चर, सोशल इन्स्टिट्यूशन्स आणि सोशल कंट्रोल, सोशल चेंज, सोशलायझेशन ह्या सगळ्या कन्सेप्ट, संकल्पना आहे सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे. लिहून घ्या, सोशल स्ट्रक्चर असं लिहायचं. बघा, मी जेव्हा म्हणते ना की तुम्ही जरा डायग्रॅमॅटिक वेनी लिहा किंवा क्रिएटिव्हली लिहा, तेव्हा अशा पद्धतीने वेगवेगळ्या डायग्राम्स तुम्ही करू शकता. सोशल स्ट्रक्चर लिहा, सोशल इन्स्टिट्यूशन, हे फक्त आज लिहून घ्यायचं, हे मी एक्सप्लेन पुढे करणार आहे. सोशल इन्स्टिट्यूशन, सोशलायझेशन, स्पेलिंग दिसतंय, सोशलायझेशन,
social groups, social control आणि social change. युनिट 2 मध्ये नेमका आपण कशाचा अभ्यास करणार आहे? सोसायटीचा, ह्युमन बिहेवियरचा आणि कम्युनिटीचा. तर सोसायटीमध्ये सगळ्यात आधी जो पार्ट आहे तो आहे सोशोलॉजिकल कन्सेप्ट. म्हणजे समाजशास्त्र शिकत असताना वेगवेगळ्या संकल्पनांचा सगळ्यात आधी आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण आपण समाजाबरोबर लोकांबरोबर काम करतो. म्हणून ही जे मूळ आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आता मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये एका लेक्चरमध्ये सांगितलंय की आपलं जे सोशल वर्क प्रोफेशन आहे हे वेगवेगळ्या डिसिप्लिन्स मधून थोडा थोडा भाग घेऊन एकत्रित करण्यात आले. त्यातला एक भाग म्हणजे सोशोलॉजी. जसं आपण सांगितलंय की सोशोलॉजी आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, सायकोलॉजी आहे, असे अनेक जे भाग आहेत त्यातला हा एक भाग म्हणजे सोशिओलॉजी. लिहून झालं? ओके. परत एकदा बघा. सोशोलॉजिकल कन्सेप्ट, सोशल स्ट्रक्चर, सोशल इन्स्टिट्यूशन, सोशलायझेशन, सोशल ग्रुप, सोशल कंट्रोल आणि सोशल चेंज. सगळे बुलेट पॉइंट्स आधी आपल्याला लिहून घ्यायचे. गुड मॉर्निंग वर्षा. झालंय लिहून? आता लिहा अप्रोचेस टू द स्टडी ऑफ सोसायटी. त्याचाच भाग आहे बरं का. अप्रोचेस टू द स्टडी ऑफ सोसायटी. वेगवेगळे अप्रोचेस, जशा कन्सेप्ट शिकायचे तसे वेगवेगळे अप्रोचेस सुद्धा आपल्याला शिकायचे जे समाजासाठी उपयुक्त आहेत. तर त्यातला पहिला लिहा फंक्शनलिस्ट अप्रोच. फंक्शनलिस्ट, FUNCTIONALIST. दूसरा लिहा कॉन्फ्लिक्ट किंवा ह्यालाच डायलेक्टिकल अप्रोच किंवा डायलेक्टिकल थेअरी वगैरे मी तुम्हाला पूर्वी सांगितली होती. ह्याच्यामध्ये मी नेमकं एक नाव पण सांगितलं होतं, कार्ल मार्क्स यांचं. ठीक आहे. कॉन्फ्लिक्ट और डायलेक्टिकल. आता कॉन्फ्लिक्ट हा तुमच्या नेहमीच्या वापरातला शब्द आहे, पण डायलेक्टिकल लिहून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज करू शकते की परीक्षेमध्ये कॉन्फ्लिक्ट शब्द न देता तुम्हाला डायलेक्टिकल अप्रोच देखील विचारू शकतात. मग त्यावेळी कन्फ्यूज नाही व्हायचं की अरे हे काय आहे डायलेक्टिकल. डायलेक्टिकल म्हणजे कॉन्फ्लिक्ट, याचं दुसरं नाव. तिसरं लिहा स्ट्रक्चरल. STRUC. STRUCTURALISM. स्ट्रक्चरलिझम. आणि त्यानंतर आहे पोस्ट मॉडर्निझम. पोस्ट मॉडर्न. तो सगळ्यात आधी आपण घेतला सोशिओलॉजिकल कन्सेप्ट आणि हा नेक्स्ट पार्ट आहे अप्रोचेस टू द स्टडी ऑफ सोसायटी. आता हे तुम्ही लिहून घेताना थोडीशी जागा सोडा वहीमध्ये. कारण काय, जेव्हा आपण हे ऍक्च्युअल थेरॉटिकल याचं नेमकं याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे जेव्हा शिकू तेव्हा तुम्ही काय करायचे, जेव्हा आपल्याला फंक्शनलिस्ट अप्रोच सुरू होईल त्यावेळी इथे असं 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 करून इथे लिहून ठेवायचं. ठीक आहे. थोडी जागा सोडून किंवा एका पानावर एक कन्सेप्ट घ्या. गुड मॉर्निंग प्रियंका.
ओके, हे झाले अप्रोचेस टू द स्टडी ऑफ सोसायटी. नेक्स्ट घेऊया. हे झालं लिहून. ओके, लिहा सोशल सिस्टीम अँड स्ट्रॅटिफिकेशन. सोशल सिस्टम अँड स्ट्रॅटिफिकेशन. थोडंसं डायग्रॅमॅटिक, क्रिएटिव्ह, ड्रॉइंग वापरायच्या आपल्या नोट्स लिहत असताना. परीक्षेमध्ये तर तुम्हाला स्कोप नाही, कारण आता हे रिटर्न फॉर्म मधली एक्झाम नाही आहे, हे ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे एस्से टाईप किंवा डिस्क्रिप्टिव्ह अशी टाईप आता नेट नाही आहे, पण खरं तर पाहिजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप, हो की नाही. आपण प्रोफेसर होणार आहोत पुढे, आणि आपण जोपर्यंत एक्सप्लेन करणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना कसं कळणार. तुमचं काय मत आहे, ऑब्जेक्टिव्ह असली पाहिजे की डिस्क्रिप्टिव्ह असली पाहिजे? का घ्यायला नको? पहिला सोशल सिस्टीम आणि स्ट्रॅटिफिकेशन, म्हणजे सामाजिक संरचना यंत्रणा, त्याचं स्तरीकरण, स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे. आता ह्याच्यामध्ये एक लिहा मेजर सोशल सिस्टीम. दोनच आहेत बरं का, मेजर सोशल सिस्टीम. पहिलं फॅमिली आणि दुसरं रिलीजन, कुटुंब आणि धर्म. ह्या मोठ्या प्रमुख ज्या सोशल सिस्टीम आहेत त्या दोनच आहेत असं म्हटलेलं आहे. हा झाला सोशल सिस्टीमचा. आता स्ट्रॅटिफिकेशन. स्ट्रॅटिफिकेशन मध्ये बघा आपल्याला काय काय लिहून घ्यायचंय. मार्क्सिस्ट, फंक्शनलिस्ट आणि वेबेरियन. फंक्शनलिस्ट आणि वेबेरियन. एन लिहा, वेबेरियन, WEBERIAN. मार्क्सिस्ट अप्रोच इथे लिहा. मार्क्सिस्ट अप्रोच म्हणजे कुठला, कॉन्फ्लिक्ट किंवा डायलेक्टिकल, कन्फ्यूज व्हायचं नाही. फंक्शनलिस्ट अप्रोच आणि तिसरा आहे वेबेरियन अप्रोच. लिहा. बघा हा जो नेक्स्ट पार्ट होता त्याच्यामध्ये 4-5 मुद्दे आहेत. सोशल सिस्टीम आणि स्ट्रॅटिफिकेशन हे दोन भाग आहेत. सोशल सिस्टीम मध्ये मेजर ज्या सोशल सिस्टीम आहेत त्या दोनच आहेत, फॅमिली आणि रिलीजन. स्ट्रॅटिफिकेशन मध्ये काय आहे तर स्ट्रॅटिफिकेशन मध्ये त्यांनी वेगवेगळे अप्रोच, म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन स्तरीकरण कुठल्या आधारावर झालं आहे तर मार्क्सिस्ट अप्रोच, फंक्शनलिस्ट अप्रोच आणि वेबेरियन अप्रोच. आता युनिट 2 हे लिहून झालं का? युनिट 2 जेव्हा मी तुम्हाला लिहून दिलं त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत, सोसायटी, ह्युमन बिहेवियर आणि कम्युनिटी. तो आतापर्यंत जेवढं काही आपण लिहिलं ते सोसायटीच्या संदर्भात लिहिलं. म्हणजे सोसायटीच्या मध्ये काय काय आहे, सोशोलॉजिकल कन्सेप्ट, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर, इन्स्टिट्यूशन, सोशलायझेशन, ग्रुप, कंट्रोल आणि चेंज. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अप्रोचेस, सोसायटीचा अभ्यास करत असताना वेगवेगळे अप्रोचेस कुठले, फंक्शनलिस्ट, कॉन्फ्लिक्ट, डायलेक्टिकल किंवा याला मार्क्सिस्ट सुद्धा
म्हणतात, जे पुढे लिहून दिलंय. स्ट्रक्चरलिझम आणि पोस्ट मॉडर्निझम. नेक्स्ट आपण काय शिकलो, सोशल सिस्टीम आणि स्ट्रेटिफिकेशन. ह्याच्यामध्ये मेजर सोशल सिस्टीम दोन आहेत, फॅमिली आणि रिलीजन. स्ट्रॅटिफिकेशन मध्ये वेबेरियन अप्रोच, फंक्शनलिस्ट अप्रोच आणि मार्क्सिस्ट अप्रोच. सो हे सांगण्याचं कारण काय, तर हा जो भाग होता सोसायटीचा, तर सोसायटीमध्ये एवढा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नाव वी आर गोइंग टू ह्युमन बिहेवियर. ह्युमन बिहेवियर. ह्युमन बिहेवियर. ह्युमन बिहेवियर. ह्युमन बिहेवियर म्हणजे मानवी वर्तन. ह्याच्यामध्ये दोन टाईपचे बिहेवियर प्रामुख्याने आपल्याला शिकायचे आहे, नॉर्मल आणि ॲबनॉर्मल. ठीक आहे, लिहा. नॉर्मल अँड ॲबनॉर्मल बिहेवियर डिटर्मिन. Normal and abnormal behavior determinants and lifespan perspectives of human development. Lifespan perspective of human development. हा एक पार्ट. जे ह्युमन बिहेवियर मध्ये नेमकं आपल्याला काय काय शिकायचं आहे, तर हा एक पार्ट सोल करून घ्या. नॉर्मल अँड ॲबनॉर्मल बिहेवियरचे वेगवेगळे डिटर्मिनंट, निर्धारक ज्याला होते, आणि लाईफ स्पॅन पर्स्पेक्टिव्ह ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. लिहिलं. दुसरा भाग लिहा. इथे डेव्हलपमेंट टास्क अँड हजार्ड ऑफ प्रीनेटल. डेव्हलपमेंट टास्क अँड हजार्ड ऑफ प्रीनेटल period. Okay. Infancy, babyhood, childhood,
बेबीहूड, चाइल्डहूड, 5 झाले. पुढे लिहा. प्युबर्टी, ॲडोलसन्स अँड ॲडल्टहूड. आणि 8व लिहा. ॲडल्टहूड. दिसतंय बोर्डवर. ह्युमन बिहेवियर शिकताना आपल्याला काय काय शिकायचंय. मेन कन्सेप्ट आहे आपली ह्युमन बिहेवियर. ह्याच्यातला पहिला पार्ट आहे की ह्युमन बिहेवियर शिकताना नेहमी आपल्याला काय शिकायचं असतं. नॉर्मल आणि ॲबनॉर्मल बिहेवियर. बरोबर. नॉर्मल अँड ॲबनॉर्मल बिहेवियर, डिटर्मिनंट्स अँड लाईफ स्पॅन्स पर्स्पेक्टिव्ह ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. हा झाला पहिला पार्ट. दुसऱ्या पार्टमध्ये डेव्हलपमेंटल टास्क. कशा कशाचे. जे डेव्हलपमेंटल टास्क पण शिकायचे आपल्याला, म्हणजे विकासाचे, मानवी वर्तनाचे किंवा मानवी विकासाचे. आणि त्यासोबतच प्रीनेटल पिरियड जो आहे त्यामधली धोके सुद्धा. प्रीनेटल काळ म्हणजे जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं, गर्भात असतं, त्यावेळी निर्माण होणारे धोके. ठीक आहे. आणि डेव्हलपमेंट टास्क. तिसरा पार्ट आहे इन्फन्सी. बाळ जन्माला आल्यानंतरचा पहिला पार्ट आहे इन्फन्सी. बेबीहूड, चाइल्डहूड, प्युबर्टी, ॲडोलसन आणि ॲडल्टहूड. लिहा. लिहिलं. दिसते. पटकन लिहायचं, वेळ नाही एवढा आपल्याकडे. आता बिहेवियर नंतर आपल्याला थेरीज शिकायच्या आहेत. कुठल्या थेरीज शिकायच्या आहेत. तर थेरीज ऑफ पर्सनॅलिटी. थिअरी ऑफ पर्सनॅलिटी. ठीक आहे. ट्रायंगल करून घ्या. असा 3 थेरी आहे तिथे. पहिली लिहा, दुसरी आणि तिसरी. म्हणजे लक्षात राहील की थेरीज ऑफ पर्सनॅलिटी किती आहे. तर 3 आहेत. सायको अनालिटिक, बिहेवियरल आणि ह्युमॅनिस्टिक. सायको अनालिटिक, बिहेवियरल आणि ह्युमॅनिस्टिक. आता बघा, इथे अजून एक गोष्ट मी तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छिते की टॉपिक काय आहे आपलं. थेरीज ऑफ पर्सनॅलिटी. पण मी लिहिताना काय लिहिलंय फक्त सायको अनालिटिक, बिहेवियरल आणि ह्युमॅनिस्टिक. पण असं नाही, हे नेहमी पूर्ण लिहायचं. बिहेवियरल थेरी ऑफ पर्सनॅलिटी. ठीक आहे. ही एक हॅबिट करायची. आपल्या कन्फ्युजन नाही. ह्युमॅनिस्टिक थेरी ऑफ पर्सनॅलिटी असं लिहायचं. फुल लिहायचं. रिसर्च मध्ये शॉर्टला काही किंमत नाही. मी आपल्या प्रोफेशन मध्ये देखील
personality. So, how many types of theories of personality? There are three types of personality theory. That is first, psychoanalytic theory of personality. Second, behavioral theory of personality. And third one is humanistic theory of personality. So, this is very important theory of personality. Only three types of. Hello? Name, new topic लिहा. Social psychology. Social psychology. डिफरंट पार्ट्स आहेत. पहिलं लिहा. सोशल परसेप्शन पहिलं. दुसरं ॲटिट्यूड फॉर्मेशन. तिसरं चेंज अँड मेजरमेंट. चेंज अँड मेजरमेंट. चौथा आहे कम्युनिकेशन, संवाद. अतिशय महत्वाचा भाग. कम्युनिकेशन आणि अजून आहे theories of collective behavior. Theory of collective behavior. चार पार्ट आहे सोशल सायकोलॉजी मध्ये. पहिला आहे सोशल परसेप्शन. दुसरा आहे ॲटिट्यूड फॉर्मेशन. तिसरा आहे चेंज अँड मेजरमेंट. चौथा आहे कम्युनिकेशन. पाचवा आहे थिअरी ऑफ कलेक्टिव्ह. हॅलो. सोशल सायकोलॉजीमध्ये सोशल परसेप्शन, ॲटिट्यूड फॉर्मेशन, चेंज अँड मेजरमेंट, कम्युनिकेशन आणि थिअरीज ऑफ कलेक्टिव्ह बिहेवियर. आता युनिट 2 चा लास्ट पार्ट आपल्याला शिकायचा आहे. तो आहे टाइप्स ऑफ कम्युनिटी. बघा, सगळ्यात आधी जेव्हा आपण लेक्चरची सुरुवात केली तेव्हा 3 पार्ट मी सांगितले. सोसायटी, ह्युमन बिहेवियर आणि कम्युनिटी. सो सोसायटीमध्ये काय शिकायचं आहे ते मी सांगितलं. ह्युमन बिहेवियरमध्ये काय शिकायचं आहे तेही सांगितलं. आणि आता सांगणार आहे कम्युनिटी. तो कम्युनिटीमध्ये आपल्याला नेमकं
काय शिकायचं आहे. टाईप ऑफ कम्युनिटी. व्हर्च्युअल कम्युनिटी ऐकलंय का कधी कोणी? व्हर्च्युअल कम्युनिटी ऐकलंय? अर्बन, रुरल, ट्रायबल. रुरल म्हणजे ग्राम, अर्बन म्हणजे शहर, ट्रायबल म्हणजे चौथी व्हर्च्युअल कम्युनिटी. हे इंटरनेटचे युग, व्हर्च्युअल कम्युनिटीच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी कनेक्ट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल फेसबुक कसं आहे, पण कुणालाही फ्रेंड रिक्वेस्ट ज्यांना आपण ओळखतो मोठे त्यांना आपण पाठवू शकतो. त्या मित्राची मैत्रीण असली, त्या मित्राच्या मित्राचं त्यांचेही कनेक्शन आपल्याकडे असू शकतं. म्हणजे ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपण त्या फेसबुकवर बघू शकतो. ठीक आहे. ह्याच सोबत आपल्याला वेगवेगळे वल्नरेबल ग्रुप्स जे आहे त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. वल्नरेबल ग्रुप और सेक्शन. कोणते कोणते सांगा. कुठकुठले वल्नरेबल ग्रुप किंवा सेक्शन? वुमन, चाइल्ड, डिसेबल्ड, ओल्ड एज. अजून सांगा. महत्वाचा भाग कुठला आहे बरं का इथे. वुमन, चाइल्ड, डिसेबल्ड, ओल्ड एज, दलित आणि कास्ट क्लास. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन क्लास. आता हे सगळे वुमन, चाइल्ड, डिसेबल्ड, ओल्ड एज, दलित, कास्ट क्लास या सगळ्याचे आपल्याला वैशिष्ट्य शिकायचे. काय शिकायचंय? कॅरेक्टरिस्टिक. वैशिष्ट्य. सो हा आहे आपला सेकंड युनिटचा भाग. एवढा अभ्यास आपल्याला करायचा आहे.
हिस्टॉरिकल कन्सेप्ट, अप्रोचेस स्टडी ऑफ सोसायटीचे, सिस्टम आणि स्ट्रॅटिफिकेशन, ह्युमन बिहेवियर, थेरीज ऑफ पर्सनॅलिटी, सोशल सायकोलॉजी आणि टाईप ऑफ कम्युनिटी, एवढा अभ्यास आपण केला. सगळे बुलेट पॉइंट आपण शिकले ते पटापट मी एक्सप्लेन करते. एकदा स्लाइड बघून घ्या, लास्ट स्लाइड आहे. थेरीज ऑफ कलेक्टिव्ह थिंकिंग. त्याच्या आधी होत्या थेरीज ऑफ पर्सनॅलिटी, बिहेवियरल थेरी ऑफ पर्सनॅलिटी, थेरी ऑफ पर्सनॅलिटी आणि सायकोअनालिटिक थेरी ऑफ पर्सनॅलिटी. त्याआधी आपण ह्युमन बिहेवियरचे पॉईंट्स घेतले, ह्याच्यामध्ये नॉर्मल आणि ॲबनॉर्मल बिहेवियरचे डिटर्मिनंट आणि लाईफ स्पॅन पर्स्पेक्टिव्ह ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट लिहून घेतलाय. सेकंड पार्ट जो आहे तो डेव्हलपमेंटल टास्क आणि हजार्ड्स आहेत. कशाचे? तर प्रीनेटल पिरियड. प्रीनेटल पिरियड म्हणजे जेव्हा बाळ आईच्या गर्भात वाढत असतो तो काळ. त्यानंतर आहे इन्फन्सीची, बाळ जन्माला आल्यानंतर बेबीहूड आहे, चाइल्डहूड आहे, प्युबर्टी, ॲडल्टहूड म्हणजे बाळ जन्माला येण्याआधीपासूनचा काळ ते बाळ ते वयोवृद्ध होण्यापर्यंतचा काळ. त्याच्या आधी आपण सोशल सिस्टीम आणि स्ट्रॅटिफिकेशन मध्ये 2 पार्ट शिकलो. स्ट्रॅटिफिकेशन मध्ये 3 अप्रोचेस आपल्याला शिकायचे, मार्क्सिस्ट, फंक्शनॅलिस्ट आणि वेबेरियन. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट अजून आहे. दुसरा पार्ट जो आहे तो आहे मेजर सोशल सिस्टीमचा. त्याच्यामध्ये फॅमिली आणि रिलिजन हे मेजर आहेत. वेगवेगळ्या सोशल सिस्टीम किंवा सोशल इन्स्टिट्यूशन्स अनेक आहेत, पण मेजर सोशल सिस्टीम जी आहे ती आहे फॅमिली आणि रिलिजन. ठीक आहे. त्याआधी आपण अप्रोचेस टू द स्टडी ऑफ सोसायटी शिकलो, फंक्शनलिस्ट, कॉन्फ्लिक्ट, डायलेक्टिकल और मार्क्सिस्ट, स्ट्रक्चरलिझम आणि पोस्ट मॉडर्निझम. आणि सुरुवात केली होती आपण म्हणजे सोसायटीमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलंय. ह्युमन बिहेवियर मध्ये नेमकं आपण काय शिकणार आहे आणि कम्युनिटीज मध्ये आपण नेमकं काय शिकणार आहे ह्याचा अभ्यास आपला करायचंय. झालेला नाहीये, करायचं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता बघा, जेव्हा आपण सोसायटीचा अभ्यास करतो तर सोसायटीमध्ये नेमकं काय असतं? आपण समाजाचा, सोसायटीचा भाग आहोत की नाही? काय असतं याच्यामध्ये? म्हणजे काय? तर समाज, सोसायटी समजून घेत असताना सगळ्यात आधी स्वतःचा विचार करायचा, स्वतःला त्या जागी ठेवायचं की मी जेव्हापासून जन्माला आलो तेव्हापासून काय काय झालं. तर मी एका कुटुंबामध्ये जन्माला. ठीक आहे. त्या कुटुंबाचं फंक्शनिंग काय आहे, कल्चर काय आहे, रूल्स काय आहे, असं हे एक कुटुंब आहे. ह्या कुटुंबासारखी अनेक कुटुंब, अनेक लोक जेव्हा एकत्रित येतात तेव्हा समाज तयार होतो. छोटे छोटे गट होतात, छोट्या छोट्या गटांचा एक वेगळा मोठा समाज तयार होतात आणि त्याच्यातनं सोसायटी स्थापित केली जाते, कॉन्स्टिट्यूट केली जाते. आता सोशल इन्स्टिट्यूशन सोबतच इतरही एजन्सीज आहे सोशलायझेशनच्या, ज्या एक्सरसाइज करतात, प्रॅक्टिस करतात सोशल कंट्रोल ठेवण्याची, म्हणजे समाजावर नियंत्रण पण पाहिजे, आणि कॅटलाइज पण करतात. जी काही सामाजिक बदलाची प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, त्याला कॅटलाइज करण्याचं काम सुद्धा सोसायटीच्या माध्यमातून केलं जातं. आता सोसायटी ही जी टर्म आली आहे, हा
ऍक्च्युअल मेन शब्द आहे लॅटिन, तो आहे सोसियस, SOCIUS. सोसायटी हा जो शब्द आहे हा ओरिजिनल ह्याचा आहे लॅटिन आणि मूळ शब्द आहे सोसियस, SOCIUS. लिहून घ्या. सोसियस म्हणजे काय? टुगेदरनेस म्हणजे एकत्रितपणा, आणि असोसिएशन म्हणजे संघटनवाद किंवा संघटनात्मक असं आपण ह्याला म्हणू शकतो. असोसिएशन, असोसिएट. म्हणजे बघा, सोसायटी हा जो शब्द आहे याचं मूळ काय आहे, तर हा मूळ लॅटिन भाषेतला शब्द आहे. त्याच्यावर पण प्रश्न येतात बरं का, की हा लॅटिन आहे, अमेरिकन आहे, ग्रीक आहे, कुठलं आहे, त्याच्यावर पण प्रश्न येतात. मेन शब्द आहे सोसायटी, तो लॅटिन शब्द आहे आणि त्याचं मूळ, सोसायटीचा शब्द मूळ काय आहे, सोसियस, SOCIUS. ठीक आहे. तर सोसियस म्हणजे काय, तर असोसिएशन. सोसायटी म्हणजे काय ना, जसं मी सांगितलं की एक कुटुंब, ठीक आहे. आता सोसायटी काय करतं, सिम्प्लिफाय पण करतं. कशाला, ग्रुप लाईफ जी आहे त्याला. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकतो की सिम्प्लिफाय करणं, ग्रुप लाईफ वगैरे वगैरे म्हणू शकतो. म्हणजे टुगेदरनेस, असोसिएशन किंवा सिम्प्लिफाय. कशाचं, तर जे गटाचं आयुष्य आहे, ग्रुप लाईफ जे आहे त्याचं. आता सोसायटी जो आहे ही एक सवय आहे ह्युमन बिंगची, असं म्हटलेलं आहे. म्हणजे समाजामध्ये आपल्या वेगवेगळ्या सवयी असतात त्या सोसायटीमध्ये सामावून घेतलेल्या जातात. आता ही एक अशी जागा आहे जिथं मानवाचं आयुष्य, मानवाचं आयुष्य काय आहे, ते आयुष्य समजून घेणं, त्याचं बिहेवियर समजून घेणं, त्याचं सोशलायझेशन कसं होत आहे हे सगळं समजून घेण्याचा अभ्यास सोसायटीमध्ये केलेला आहे, जो की मेंबर्स जे आहे सोसायटीचे हे स्वतःला मेंटेन करत असतात. म्हणूनच सोसायटीचा मेंटेनन्स हा चांगल्या पद्धतीनं राहतो. आता जे वेगवेगळे सोशॉलॉजिस्ट आहे, समाजशास्त्रज्ञ आहेत, ते त्या प्रत्येकाचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहे सोसायटीला बघण्याचे. ते काय म्हणतात, तर सोसायटी म्हणजे सोशल रिलेशनशिपची चेन आहे. चेन ऑफ सोशल रिलेशनशिप, सामाजिक नातेसंबंधाची चेन, चेन ऑफ सोशल रिलेशनशिप. लिहून घ्या. चेन ऑफ रिलेशनशिप. त्याच्यामध्ये कन्सेप्ट पण आहे ज्या अतिशय महत्वाच्या आहेत, नेसेसरी आहे. कशामध्ये, सायन्समध्ये. आता जेव्हापासून आपण ॲक्युरसी अचीव केलेली आहे सोसायटीमध्ये त्यांच्या माध्यमातून, तेव्हापासून कन्सेप्ट ह्या अतिशय महत्वाच्या असं म्हटलेलं आहे. आता सोशोलॉजी सुद्धा एक लार्ज नंबर ऑफ कन्सेप्ट या सोशोलॉजीमध्ये, म्हणजे खूप मोठ्या किंवा खूप साऱ्या संकल्पना सोशोलॉजीमध्ये ॲड केलेल्या आहे, ज्या की सायमल्टेनियसली, सिमिलरली आपण समजून घेऊ शकतो सोशोलॉजिस्टच्या द्वारे, बाय द सोशोलॉजिस्ट. ते समाजशास्त्रज्ञ आहे, त्यांनी खूप साऱ्या सोसायटीच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट मांडल्या, त्याच्याशी असोसिएटेड असणाऱ्या कन्सेप्ट,
ग्रुप, सब ग्रुप, सब कॉन्सेप्ट असे अनेक पार्ट या सोसायटीच्या अभ्यासामध्ये आणि खूप ह्यूज आहे. आता हे जे रिलेशनशिप आहेत सोशलची, जेव्हा ही डिटरमाइन केली जाते म्युच्युअल अवेअरनेसच्या द्वारे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल दिलंय की बिहेवियर, एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर जे इन्फ्लुएन्स करतं बिहेवियरला इतरांच्या. म्हणजे आता समजा एक पॉझिटिव्ह वेनी घ्यायचं झालं, मी आहे किंवा माझ्यासारखे अनेक व्यक्ती आहेत, त्यांचं जे वर्तन आहे हे वर्तन समाजातल्या इतर लोकांना प्रभावशाली ठरू शकते, पण कधी तर जेव्हा ते चांगलं असेल. चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टींचा इथे विचार केलेला आहे. चांगलं आणि वाईट कसं, तर माझं वर्तन समाजमान्य असेल किंवा ते लोकांना आवडण्यासारखं असेल तर त्यातनं आदर्श घेऊन लोकही तसं वागण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. आता तुम्ही आठवा, आपण सदरलँडची एक थेअरी शिकलो होतो जी गुन्हेगारीशी संबंधित होती. त्याच्यामध्ये काय म्हटलंय तर बिहेवियर हे म्हणजे जे काही क्रिमिनॉलॉजी आहे किंवा तो जो भाग आहे तो शिकला जाऊ शकतो. तर त्याचं उदाहरण जर घेतलं तर ते निगेटिव्हली पण घेतो की चांगलं काय आहे हे घेण्यापेक्षा आपण वाईट जास्त लवकर आत्मसात करतो. तो चांगलं शिकायचं तर माझ्यातले काहीतरी चांगले गुण आपण माझ्यातल्या चांगल्या गुणांचा प्रभाव लोकांवर पडला आणि ते चांगले गुण माझ्या वर्तनातले लोकांनी आत्मसात केले. दुसरीकडे बघितलं तर माझं व्यवहार चांगला नाहीये. काही लोकांना माझा व्यवहार चांगला वाटतो किंवा चांगला वाटत नाही. तर ज्यांना चांगला वाटत नाही ते निघतात, पण चांगला वाटतो म्हणजे माझ्या चुकीच्या गोष्टीही जर प्रभावशाली होत असेल काही लोकांना, तर त्या चुकीच्या गोष्टी आत्मसात केल्या जातात. असंच त्या सदरलँडच्या थेअरीमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. ठीक आहे. आता डायव्हर्स ओपिनियन आहे स्कॉलर्समध्ये रिगार्डिंग द डेफिनेशन अँड कन्सेप्ट ऑफ सोसायटी. म्हणजे सोसायटी, समाजाच्या ज्या काही व्याख्या आहे किंवा संकल्पना आहे ह्याच्याविषयी वेगवेगळी मतं सोशोलॉजिस्टनी मांडलेली आहे. आता कॉमन व्हॅल्यूज आहे, नॉर्म्स आहे सोसायटीचे वेगवेगळे, म्हणजे कॉमन व्हॅल्यूज, नॉर्म्स, कस्टम्स जे वेगवेगळे लोक फॉलो करतात. त्यांचं ओपिनियन सोसायटीला धरून वेगळं आहे जे काही ऑलरेडी एक्झिस्ट आहे. पण कधी तर जेव्हा मेंबरला माहीत आहे की प्रत्येक व्यक्ती कॉमन इंटरेस्ट हा शेअर करतो आहे. ठीक आहे. आता जे काही डेफिनेशन्स आहेत ते आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. 3 टाइप्स ऑफ डेफिनेशन्स आपल्याला सिलेबसमध्ये दिल्या आहेत. पहिलं सोशोलॉजिस्ट आहे मॅकएव्हर अँड पेज, दुसरे आहे गिन्सबर्ग, तिसरं आहे फुले. घेऊन घ्या डेफिनेशन्स ऑफ सोसायटी. झालं ही सोसायटीची संकल्पना. नाव डेफिनेशन ऑफ सोसायटी मी तुम्हाला डिस्क्राईब करते. ट्रायंगल करा. पहिल्या याच्यात किंवा मॅकएव्हर, MACIVER, MACIVER असं लिहितात हा त्यांचं नाव, मॅकएव्हर अँड पेज. दुसरं लिहा गिन्सबर्ग. तिसरं कुठलं सांगितलं तुम्ही? फुले. फुलेच एक तेवढं नाव खूप फेमस. फुले, गिन्सबर्ग, मॅकएव्हर अँड पेज. सो डेफिनेशन जे आपल्याला शिकायचं ते ह्या 3 डेफिनेशन्स आपल्याला शिकायच्या, मॅकएव्हर अँड पेज, गिन्सबर्ग आणि फुले. ह्या मी टिक करते, तुम्ही आहे तशा त्या लिहून. पहिल्या याच्यात लिहा अकॉर्डिंग टू मॅकएव्हर अँड पेज, लिहा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायच्या नेहमी डेफिनेशन. सोसायटी इज अ सिस्टम ऑफ usages and procedure. System is society is a system of
Society is a system of usages, USAGES, and procedures, PROCEDURES. The usages and procedures सिस्टीम आहे सोसायटी. ह्याच्यामध्ये अजून ऍड करा authority and mutual aid of many authority and mutual aid of many grouping and divisions of grouping and divisions of control of human behavior. एकदा बघा, अकॉर्डिंग टू मॅकेबर अँड पेज, society is a system of usages and procedures, authority and mutual aid of many grouping and divisions of control of human behavior. म्हणजे काय, तर समाज ही एक अशी यंत्रणा आहे कशाची, तर जिथे आपण काही युजेजेस आहे त्याचा काहीतरी बेनिफिट आहे, वापर आहे, आणि काहीतरी प्रोसिजर पण आहे, म्हणजे प्रक्रिया. असंच नाही की कोणी कसंही वागेल असं नाही, तर त्या सोसायटीला एक प्रक्रिया आहे, त्याला एक अथॉरिटी आहे, म्हणजे अधिकृत ज्याला आपण म्हणतो ती, आणि म्युच्युअल एड सुद्धा आहे खूप साऱ्या गटांचे. म्हणजे खूप सारे गट जे आहे त्या खूप साऱ्या गटांमध्ये म्युच्युअल एड आहे, अथॉरिटी आहे, प्रोसिजर्स आणि युजेसेस सुद्धा, ह्याचं एक सिस्टम आहे म्हणजे सोसायटी. आणि सोबतच कंट्रोल जे आहे ह्युमन बिहेवियरचं त्याचं डिव्हिजन सुद्धा आहे, की मानवी वर्तनावर कसं नियंत्रण करावं ह्याचं एक डिव्हिजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. ही डेफिनेशन मॅकेवर अँड पेज यांनी केलेली आहे. दुसरी डेफिनेशन लिहा अकॉर्डिंग टू गिन्सबर्ग, GINSBERG, अकॉर्डिंग टू गिन्सबर्ग. अकॉर्डिंग टू गिन्सबर्ग. लिहा, a society is a collection of individuals united by certain relations or modes of behavior modes of
behavior which mark them which mark them Leela, off from others who do not enter into according to Ginsburg inverted comma मध्ये लिहायचं नसतं. A society is a collection of individuals united by certain relations or modes of behavior which mark them off from others who do not enter into these relations or who differ from them in behavior. झालं? Who differ from them in behavior. आता गुन्सबर्ग यांची जी डेफिनेशन आहे ती काय आहे, तर ते म्हणतात समाज हे एक संच आहे, सेट आहे, कलेक्शन आहे वेगवेगळ्या लोकांचा, इंडिव्हिज्युअल्सचा, जे युनायटेड, जे एकत्रित आलेले आहेत. कशाच्या द्वारे, तर जे काही सर्टन टाइप्स ऑफ रिलेशन्स आहे, नातेसंबंध आहे त्याच्याद्वारे, किंवा मोड्सच्या द्वारे, बिहेवियर जे आहे, मोड्स ऑफ बिहेवियर आहे इतरांचं, त्याच्याद्वारे सुद्धा, जे की मार्क करतं त्यांना फ्रॉम अदर्स, इतरांपेक्षा, जे अजिबात एंटर करत नाही ह्या नाते संबंधामध्ये, किंवा जे डिफर करतात फ्रॉम देम इन बिहेवियर, असं इथं म्हटलेलं आहे. तिसरी डेफिनेशन लिहा अकॉर्डिंग टू फुले, COOLEY, according to Fule. According to Fule. So, लिहा, society is a complex of forms or processes Society is a complex of forms or processes, each of which is living and growing by interaction with the other, comma, interaction with the other, comma, the whole being so unified, the whole being so unified that what takes place in what takes place in one part affects all the rest. Yeah? Unified that
what takes place in one part affects all the rest. परत एकदा बघा, सोसायटी इज अ, म्हणजे काही सुटलाय का शब्द बघा तुम्ही वहीत लिहिलेल्यापैकी. इन्व्हर्टेड कॉमामध्ये सुरुवात करायची नाही डेफिनेशनची, ते कॉमा फुल स्टॉप वगैरे कॉमा चालतो, फुल स्टॉप. Society is a complex of forms or processes, each of which is living and growing by interaction with the other. The whole being so unified that what takes place in one part affects all the rest. Inverted comma complete, full stop. आधी full stop नंतर inverted comma complete. सो हे काय म्हणतात तर हे कॉम्प्लेक्स जटिल असं एक फॉर्म आहे किंवा एक प्रक्रिया आहे, इच ऑफ विच, ज्याच्यामध्ये प्रत्येक जण राहतो, ग्रो करतो, इंटरॅक्शन करतो एकमेकांबरोबर. आता होल बिईंग जे आहे युनिफाईड आहे, जे की एक पार्ट जो आहे त्याला अफेक्ट करतो ऑल द रेस्ट. सगळ्यापेक्षा जो एक पार्ट आहे त्याला अफेक्ट करतं असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, ह्या झाल्या डेफिनेशन, 3 डेफिनेशन लिहून घेतले. नाव कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोसायटी. वैशिष्ट्य. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोसायटी. 7-8 पॉइंट याच्यामध्ये आहे, ते आपल्याला लिहून घ्यायचे, ते मी एक्सप्लेन पण करते. आता हे जे वैशिष्ट्य आहे समाजाचे, हे विजिबल आहे प्रत्येक फॉर्म ऑफ सोसायटीमध्ये. त्यातले काही जे महत्वाचे मुद्दे ते आपण इथे शिकणार आहोत. सो पहिला लिहा, नेटवर्क ऑफ रेसिप्रोकेटिंग रिलेशनशिप. रेसिप्रोकेटिंग रिलेशनशिप. पहिलं आहे नेटवर्क ऑफ रेसिप्रोकेटिंग रिलेशनशिप. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, की कोणत्याही सोसायटीमध्ये तिकडे जे काही ऑलरेडी वेल डिफाईन केलेलं आहे सोसायटीमध्ये. वेल डिफाईन केलं आहे सोसायटी म्हणजे काय, तर माझ्या समाजामध्ये ठरलेलं आहे की लग्न समारंभ कशा पद्धतीनं करावं, त्यात कुठकुठल्या विधी कराव्या, कुठल्या वेळेत काय करावं, वेल डिफाईन केलेलं आहे. मी एक एक्झाम्पल दिलं. तर प्रत्येक सोसायटी, कुठलीही सोसायटी असू दे, तिथं वेल डिफाईन केलेल्या असतात काही गोष्टी. नेटवर्क कशाचं, तर जे काही रेसिप्रोकेटिंग रिलेशनशिप आहे त्याचं, म्हणजे लग्न विवाह संबंध प्रथा आहे, लग्न आहे एखाद्याच्या घरी, तर ते लग्नाच्या वेगवेगळ्या रिच्युअल्स ठरलेल्या आहेत, की कुठल्या दिवशी काय करावं, कशानंतर काय करावं, तर काय करावं. तर त्याचं एक जे आहे ते रिलेशनशिप आहे, त्या प्रत्येक गोष्टीमधलं, प्रत्येक घटनांमधलं, प्रत्येक कृतीमधलं. ठीक आहे, आणि त्याचं एकमेकांबरोबर नेटवर्क. आता हे जे आहे हे बेसिस आहे सगळ्याच रिलेशनशिप मध्ये, जे की वेगवेगळे आहे फ्रॉम फिजिकल रिलेशन, डिफरंट फ्रॉम फिजिकल रिलेशन. फॉर एक्झाम्पल, आता पेन आणि कॅप. जो पेन आपण वापरतो, तो पेन आणि ह्याला लावणारी कॅप, जे पेनाचं झाकण, पेनाचं टोपण ज्याला आपण म्हणतो ते. आता पेन आणि कॅप मधलं जे नातेसंबंध आहे हे टर्म करतं फिजिकल रिलेशनशिपला, देर इज नो म्युच्युअल इंटरॅक्शन बिटवीन द टू. ठीक आहे, पेन आणि कॅप आहे, पण असं म्युच्युअल रिलेशनशिप आहे का? जरी पेनाला कॅप लावली नाही तरी काही बिघडणार आहे का? पण एक ते बनवतानाच बनवलंय की पेन जेव्हा बनवतो तर ते इंक चुकू नये, त्याला कॅप लावली जाते. परंतु फिजिकल रिलेशन इथं असं कुठलंही नाही, किंवा म्युच्युअल असं इंटरॅक्शन ह्या पेनामध्ये नाही, किंवा पेनाच्या टोपामध्ये आणि पेनामध्ये नाही. ऑन द अदर हँड जर बघितलं तर फादर आणि मुलगा, म्हणजे वडील आणि मुलगा, दोन एक्झाम्पल दिले, पेन आणि पेनाचं टोपण. दुसरं एक्झाम्पल आहे
मुलगा आणि वडील ह्यामधलं नातं. आता जे रिलेशनशिप आहे, जे नातेसंबंध आहे वडील आणि मुलामधलं किंवा ह्युमन बिंग मधलं, मानवांमधलं, हे नोन असतं. जे सोशल रिलेशनशिप आहे त्यांना हे नोन असतं. म्हणजे पेन आणि पेनाच्या टोप्यांना काही रेकग्निशन आहे का ह्या नात्याला? तर नाही. परंतु मुलगा आणि वडिलाच्या नात्याला सोसायटीमध्ये रेकग्निशन आहे किंवा ते नातं सगळ्यांना माहीत असतं असं म्हटलंय. आता ज्या काही म्युच्युअल इंटरॅक्शन्स आहेत आणि जो रिस्पॉन्स आहे, ह्याचे म्युच्युअल इंटरॅक्शन आणि रिस्पॉन्सचे जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, पद्धती आहेत, ते बेसिस आहे सच टाइप्स ऑफ रिलेशनशिपचा, म्हणजे मूळ आहे. ठीक आहे. म्हणूनच रेसिप्रोसिटी जी आहे ही एलिमेंट आहे, जे की फॉर्म्स आहे कोर ऑफ द सोसायटी. ती रेसिप्रोसिटी हे सोसायटीचे कोर फॉर्म आहे असं म्हटलेलं आहे. दॅट्स इट. म्हणजे नेटवर्क ऑफ रेसिप्रोकेटिंग रिलेशनशिप सांगायचं झालं तर दोन मुद्दे लक्षात ठेवायचं की नातेसंबंध. नातेसंबंध कुणाचं? तर दोन उदाहरणं दिलं की असं म्युच्युअल रिलेशनशिप असं पेन आणि पेनाच्या टोपणमध्ये काही नाही, परंतु दुसरं जे एक्झाम्पल आहे मुलगा आणि वडील, त्याच्यामधलं ते नातेसंबंध मात्र आहे. ह्याला म्हणतात रेसिप्रोकेटिंग रिलेशनशिपचं नेटवर्क. दुसरा लिहा, अ सेन्स ऑफ डिपेंडन्सी. सेन्स ऑफ डिपेंडन्सी. सेन्स ऑफ डिपेंडन्सी पहिलं होतं नेटवर्क ऑफ रेसिप्रोकेटिंग रिलेशन. आपण काय करू, सगळे मुद्दे आधी लिहून घेऊया, नंतर ते एक्सप्लेन करू. सेन्स ऑफ डिपेंडन्सी. तिसरं सोशल इन्स्टिट्यूशन. सोशल इन्स्टिट्यूशन. चौथं डिव्हिजन ऑफ लेबर. डिव्हिजन ऑफ लेबर. पाचवं डायव्हर्सिटी. पाचवं डायव्हर्सिटी. कॉम्प्रिहेन्सिव्ह कल्चर. कॉम्प्रिहेन्सिव्ह कल्चर. सातवं कॉन्फ्लिक्ट अँड कॉपरेशन. कॉन्फ्लिक्ट अँड कोऑपरेशन. कॉन्फ्लिक्ट अँड कोऑपरेशन. आठवं, 8 मुद्दे याच्यामध्ये आहेत. ॲब्स्ट्रॅक्टनेस. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. दिसतात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोसायटी. लिहून घ्या पटापट. आता जो सेन्स ऑफ डिपेंडन्सी आहे, तर इंटरडिपेंडन्स जे आहे ते अतिशय महत्त्वाचं बेसिक कॅरेक्टरिस्टिक आहे, हे कुठल्याही सोसायटीमध्ये असतं. आणि हे नेचर ऑफ फिजिकल, बायोलॉजिकल किंवा इमोशनल इंटरडिपेंडन्स असू शकतं. सेन्स ऑफ डिपेंडन्सी मध्ये महत्त्वाचे शब्द लिहून घ्या की काय काय असू शकतं. नेचर फिजिकल असू शकतं, बायोलॉजिकल असू शकतं, इमोशनल देखील असू शकतं. आता ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती असा नाही जो रिसाइड करतो. नो वन रिसाइडिंग इन अ सोसायटी इज सेल्फ सफिशियंट. म्हणजे सोसायटीमध्ये असा एकही व्यक्ती नाहीये की त्याला कुणाचीच गरज पडणार नाही. इंटरडिपेंडन्स डिपेंडन्स हे असतंच. एकाला एक, दुसऱ्याला एक, दुसऱ्याला तिसऱ्याला, असं एक कनेक्शन असतं. म्हणजे सोसायटीमध्ये असा कोणी व्यक्ती नाही की मला कशाची गरजच पडणार नाही.
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज पडत असते. म्हणूनच लोक जी आहे सोसायटीतली हे कांट रिमेन इंडिपेंडंट. ते स्वतंत्रपणे राहू शकत नाही सोसायटीतले लोक. कारण आपल्याला असं नाहीये ना, आता सोसायटीमध्ये कम्युनिटीमध्ये एखादं दुकान असेल तर त्या दुकानातलं सामान आपल्याला घ्यायलाच लागतं. त्या दुकानावर आपण डिपेंड आहे आणि ते दुकान ज्याचं आहे त्या व्यक्तीवर आपण डिपेंड आहे. दे हॅव टू डिपेंड ऑन वन अनदर फॉर स्पेसिफिक वर्क. स्पेसिफिक काम आहेत, काम आहे, गरजा आहे, त्याच्यासाठी आपल्याला एकमेकांवर डिपेंड राहायलाच लागतं. असं म्हणून होत नाही की मला याची गरज नाही, मला त्याची गरज नाही. हा आहे सेन्स ऑफ डिपेंडन्सी. तिसरं आहे सोशल इन्स्टिट्यूशन. सोशल इन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हटलंय तर सोसायटीचं जे फंक्शन आहे, सोसायटी फंक्शन म्हणजे सोसायटीचं कार्य हे वेगवेगळे एलिमेंट्स किंवा आर्म्स आहे त्याच्या माध्यमातून चालत असतं. आता ह्या जे ऑपरेटिंग हँड्स आहे सोसायटीचे हे काही एक्झाम्पल्स आहे सोशल इन्स्टिट्यूशनचे. प्लॅटफॉर्म्स आहे हे जिथे वेगवेगळे वैशिष्ट्य जे आहे सोसायटीचे हे युटिलाइज केली जातात आणि मॅनिफेस्टेड सुद्धा असतात. हा झाला तिसरा. चौथा मुद्दा आहे डिव्हिजन ऑफ लेबर. लिहून घ्या, डिव्हिजन ऑफ लेबर. आता डिव्हिजन ऑफ लेबर मध्ये काय तर प्रत्येक सोसायटी याच्यामध्ये काही अमाऊंट ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर असतं, म्हणजे कामाची विभागणी केलेली असते. आता ज्या काही डेव्हलपिंग कंट्रीज आहे म्हणजे विकसनशील देश आहे त्यांच्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर असतं. जेव्हा कंट्रीज डेव्हलप करत असतात ते काही सिग्निफिकंट कॅरेक्टर जे आहे त्या सिग्निफिकंट कॅरेक्टरचं मॅनिफेस्ट केलेलं असतं काही कंट्रीजमध्ये. ह्याचाच अर्थ काय तर इथं सेग्रिगेशन केलेलं असतं. म्हणजे सेग्रिगेशन म्हणजे वर्गीकरण केलेलं असतं वेगवेगळ्या कामांचं सोसायटीमध्ये. हे इंटरडिपेंडन्स जो आहे त्याच्याशी संबंधित असतं. आता वेगवेगळे जे कार्य आहे किंवा वेगवेगळे जी लोक आहेत ते एक इम्पेरेटिव्ह काही गोष्टी इम्पेरेटिव्ह लेवलला तयार करत असतात त्यांच्याकरिता जे डिपेंडंट असतात एकमेकांवर. ठीक आहे, ही झाली डिव्हिजन ऑफ लेबर. नेक्स्ट आहे डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. लिहून घ्या, मुद्दे लिहून झाले का बोर्डवरचे? डायव्हर्सिटी. आता समाजामध्ये काही गोष्टी ऑलरेडी अस्तित्वात आहे, एक्झिस्ट आहे. लोक जी आहे हे वेगवेगळ्या लोकांकडे डायव्हर्सिटी जेव्हा आपण म्हणतो विविधता की आता समाजामध्ये सोसायटीमध्ये वेगवेगळ्या कॅपॅबिलिटीजची वेगवेगळे पोटेन्शियल असणारी लोक राहतात. प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी असू शकते, प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असू शकतो, प्रत्येकाची ॲबिलिटी वेगळी असू शकतो, कपॅसिटी वेगळी असू शकते, प्रत्येकाचं टॅलेंट सुद्धा वेगळं असू शकतो. पण ही जी एक छत्री आहे ज्याला आपण अम्ब्रेला ऑफ प्रिव्हेलिंग सोशल नॉर्म्स म्हणतो त्याच्या अंतर्गत काही गोष्टी ऑलरेडी आहेत ज्या वरी करतात वेगवेगळ्या नॉर्म्सला, वेगवेगळ्या परसेप्शन्स ऑफ पीपलला थ्रू व्हॉट विच दे परसिव्ह दिस नॉर्म. बरोबर. आता हे एक राईज देतं, एक उदय देतो डायव्हर्सिटीला सोसायटीमध्ये. तिकडे कुठलीही अशी डायव्हर्सिटी नाही, डायनामिक नेचर नाही सोसायटीमधलं जे अंडर थ्रेट असेल, म्हणजे त्रासाचं धोक्याचं असेल. विथ द एक्झिस्टन्स ऑफ ओनली अ सिंगल आयडिओलॉजी. सिंगल आयडिओलॉजी जी आहे त्या एक्झिस्टन्स जे आहे त्या सिंगल आयडिओलॉजी तिकडे थ्रेट असू शकतं त्याच्या अंडर. असं असू पण शकतं, नसू पण शकतं. डिपेंड आहे की सोसायटीने त्यांचे नॉर्म्स कसे ठरवलेले आहेत त्याच्यावर. डायव्हर्सिटी नंतरचा पॉइंट आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह कल्चर. कॉम्प्रिहेन्सिव्ह कल्चर दिसतंय 6वा पॉइंट. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, कॉम्प्रिहेन्सिव्ह कल्चर म्हणजे सर्वसमावेशक संस्कृती. बरोबर. आता प्रत्येक
सोसायटीकडे त्यांचे स्वतःचं एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये सर्व समावेशकता आहे. आता कल्चरला रेफर केलं गेलं आहे. इथं कल्चरमध्ये आर्ट आहे, नॉलेज आहे, बिलीफ आहे, मॉरल व्हॅल्यूज, लॉज, कस्टम, ट्रेडिशन, लिटरेचर, सायन्स, फिलॉसॉफी एक्सेट्रा. हे काय आहे तर हा कॉम्प्रिहेन्सिव्हनेस आहे. लिहून घ्या याच्यामध्ये. कॉम्प्रिहेन्सिव्ह कल्चरमध्ये सोसायटी, एव्हरी सोसायटी हॅज इट्स ओन कॉम्प्रिहेन्सिव्ह कल्चर. लिहिलं. त्याच्यामध्ये सब पॉइंट्स लिहा. हे जे कल्चर आहे हे रेफर करतं पहिलं आर्ट, दुसरं नॉलेज, तिसरं बिलीफ, चौथं मॉरल व्हॅल्यूज, पाचवं लॉज, सहावं कस्टम, सातवं ट्रेडिशन, आठवं लिटरेचर, नववं सायन्स आणि 10वं फिलॉसॉफी एक्सेट्रा. याच्या व्यतिरिक्तही असू शकतो. पण हे काय आहे तर हे कल्चर आहे. हे कल्चर कशाला रेफर करतात तर हे ज्या 9-10 गोष्टी सांगितल्या मी, आता 9-10 गोष्टी यालाच आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह कल्चर असं म्हणतो. आता सोसायटी ही इन टर्म जर बघितली तर प्रिझर्व करत असतं, संवर्धन करत असतं त्यांच्या स्वतःच्या कल्चरचं, आणि ते ट्रान्समिट करत असतात सुद्धा आपलं जे फ्युचर जनरेशन आहे त्याला. म्हणजे सोसायटी मधलं जे काही कल्चर आहे त्याचं संवर्धन पण सोसायटी करते, आणि ते संवर्धन करून अजून काय करतं तर पुढच्या येणाऱ्या ज्या पिढी आहेत, नवीन जनरेशन आहे, त्यांना तेच कल्चर ट्रान्समिट सुद्धा केलं जातं, म्हणजे फॉरवर्ड सुद्धा केलं जातं असं इथे म्हटलेलं आहे. तो अतिशय चांगला पॉइंट आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह कल्चर. हे काय आहे तर हे सोसायटीचं वैशिष्ट्य आहे. ओके. नाव कॉन्फ्लिक्ट अँड कॉपरेशन. कॉन्फ्लिक्ट अँड कॉपरेशन लिहा. नेक्स्ट पॉइंट. कॉन्फ्लिक्ट अँड कॉपरेशन. संघर्ष आणि सहकार्य. याच्यामध्ये एक नाव लिहा, मॅकएव्हर, MACIVER. लिहिलं. MACIVER, मॅकएव्हर. आता कॉन्फ्लिक्ट आणि कॉपरेशन म्हणजे काय, जसं पॉइंट आउट केलंय मॅकएव्हरनी, तर सोसायटीमध्ये कॉपरेशन पण असतं, पण जेव्हा कॉपरेशन क्रॉस केलं जातं तेव्हा कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतं. म्हणजे जे सहकार्याची भावना आहे, जी सहकार्याची भावना बाधित ठेवल्या जात नाही, ती क्रॉस केली जाते, तेव्हा मात्र संघर्ष निर्माण होतो. हे कोणी पॉइंट आउट केलंय, मॅकएव्हर अँड पेज यांनी. आता कॉपरेशन आणि कॉन्फ्लिक्ट हे दोन चेहरे आहेत सोसायटीचे. कॉपरेशन आणि काय कॉन्फ्लिक्ट हे काय आहे तर हे समाजाचे दोन चेहरे आहेत. फॉर एक्झाम्पल, मेंबर्स जे आहेत फॅमिलीचे ते कॉपरेट करतात एकमेकांबरोबर. कुटुंबामध्ये जेव्हा आपण राहतो तर आपल्या कुटुंबातले जेवढे सदस्य आहेत, आई वडील, बहीण भाऊ वगैरे वगैरे, ठीक आहे, त्यांच्याशी आपलं सहकार्याचं नातं असतं. परंतु दुसरीकडे जर बघितलं तर हीच लोक मॅनिफेस्ट सुद्धा करत असतात त्या कॉपरेशनला. ठीक आहे. लिहिलं का? लिहून घ्या. 2 फेसेस ऑफ सोसायटी, कॉपरेशन अँड कॉन्फ्लिक्ट. फॉर एक्झाम्पल, जे मेंबर्स आहेत कुटुंबाचे ते एकमेकांबरोबर कॉपरेट करत असतात,
जे की मॅनिफेस्ट करतात ॲज अ कॉपरेशन. दुसरीकडे जर बघितलं तर सोसायटी हॅज टू स्ट्रगल टू रिझॉल्व द सोशल प्रॉब्लेम. म्हणजे समाजामध्ये सोसायटीमध्ये सामाजिक समस्या देखील आहे, त्याच्यातनं कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतो आणि त्यातनं खूप मोठा स्ट्रगल सुद्धा आहे. सोसायटीला आवश्यकता कशाची आहे? कॉपरेशन. बरोबर आहे. आता सोसायटी ऑल्सो रिक्वायर्स कॉन्फ्लिक्ट फॉर इट्स फॉर्मेशन अँड ग्रोथ. जोपर्यंत संघर्ष निर्माण होणार नाही, क्रिटिकल अनालिसिस होत नाही, तोपर्यंत आपण पुढे पुढे सुद्धा जाणार नाही, विकास होणार नाही. हार्मनी पाहिजे, डिसहार्मनी पाहिजे, असोसिएशन पण पाहिजे आणि डिसअसोसिएशन पण पाहिजे. संघटन पण पाहिजे, असंघटन पण पाहिजे, सुसंगतता पण पाहिजे आणि असंगतता देखील पाहिजे. समाजामध्ये समस्या जर निर्माण झाल्या नाही तर आपल्याला जी ग्रोथ आहे, आपला जो विकास आहे, तो मात्र होऊ शकत नाही, असं इथं मॅकएव्हरनी पॉइंट आउट केलेलं आहे. लास्ट पॉइंट आहे ॲब्स्ट्रॅक्टनेस. ॲब्स्ट्रॅक्टनेस लिहून दिलाय बोर्डवर, ABSTRACTHESS त्याचं स्पेलिंग आहे. ज्याला आपण म्हणतो अमूर्तता. ॲब्स्ट्रॅक्टनेस म्हणजे काय? तर हा असा शब्द आहे की ह्या शब्दामध्ये कोणतीही अशी गोष्ट जी विशिष्ट उदाहरणांवर आधारित नसून सामान्य किंवा कल्पना किंवा काल्पनिक संकल्पनात्मक गोष्टींवर अवलंबून असते. अमूर्तता आणि मूर्तता दोन गोष्टी असतात. आता सोसायटीमध्ये काय काय कन्सिस्ट असतं? तर सोशल रिलेशन्सचे नॉर्म्स असतात, व्हॅल्यूज असतात, कस्टम्स असतात आणि बिलीफ्स सुद्धा असतात. लिहून घ्या इथे 4 मुद्दे. ॲब्स्ट्रॅक्टनेस मध्ये सोसायटी कन्सिस्ट ऑफ social relations, norms, values, customs and beliefs. Custom, custodian, PS, PS. Values, custodian, PA, PS, norm, custodian, NOR, ML. आता हे इनटँजिबल घटक आहे. ठीक आहे. आता जेव्हा लोक फील करतात, फक्त आणि फक्त फील करतात आणि रिअलाइज करतात, तेव्हाच हे होतं. काय फील करतात? व्हॅल्यूज, कस्टम, नॉर्म, बिलीफ. ते कांट सी ऑर टच देम. हे जे नॉर्म, बिलीफ, कस्टम ह्याला आपण टच करू शकतो का? नाही. ठीक आहे. कांट बघू शकतो का? नाही. आपण बघू पण शकत नाही आणि आपण याला टच पण करू शकत नाही, म्हणून हे अमूर्त आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आहे असं म्हटलेलं आहे. म्हणूनच सोसायटी ही जी ऑर्गनायझेशन आहे ही अजिबात इन्क्लूड करत नाही कुठलाही कॉन्क्रीट थिंग्स ज्या एक्झिस्ट आहे त्याला कुठेही इन्क्लूड केलं जात नाही त्याच्या मेंबर्स करिता. सो म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की सोसायटी हे ॲब्स्ट्रॅक्ट स्वरूपातलं अमूर्त आहे. मूर्त असं काहीही नाही आहे सोसायटी, त्याला आपण बघू शकत नाही, टच करू शकत नाही, त्या गोष्टी म्हणजे अमूर्त. क्लिअर? क्लिअर? सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोसायटी मध्ये हे जे 8 पॉइंट लिहिले ह्यापैकी कुठलाही असा पॉइंट आहे का की जो एक्सप्लेन केला आणि समजला नाही? तर ते सांगा, आपण परत एकदा अतिशय महत्वाचा भाग आहे बरं का कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोसायटी. परत एकदा बघा. सेन्स ऑफ नेटवर्क ऑफ रेसिप्रोकेटिंग रिलेशनशिप, सेन्स ऑफ सोसायटी, सोशल इन्स्टिट्यूशन, डिव्हिजन ऑफ लेबर, डायव्हर्सिटी, कॉम्प्रिहेन्सिव्ह कल्चर, कॉन्फ्लिक्ट अँड कॉपरेशन आणि ॲब्स्ट्रॅक्टनेस. क्लिअर? चालेल. इथे हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोसायटी म्हणजे समाजाचे वैशिष्ट्य. नेक्स्ट आहे सोशोलॉजिकल कन्सेप्ट.
मगाशी मी लिहून दिलंय तुम्हाला आधीच्या प्रिव्हियस शीटमध्ये साईडमध्ये. सोशोलॉजिकल कन्सेप्ट मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? सोशल चेंज, सोशल ग्रुप, सोशलायझेशन, स्ट्रक्चर, इन्स्टिट्यूशन. आता ह्या ज्या काही सोशोलॉजिकल कन्सेप्ट आहेत, तर समाजाची रचना संरचना कशी झालेली आहे, त्याला फ्रेमवर्क आहे का, चौकट आहे का, हे आपल्याला शिकायचं आहे. सोशल इन्स्टिट्यूशन्स आणि ग्रुप्स, म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं त्याचं सगळ्यात पहिलं सोशलायझेशन म्हणजे समाजीकरणाची इन्स्टिट्यूशन कोणती, तर त्याचं कुटुंब. म्हणजे बाळ तिथं अनौपचारिक पद्धतीनं शिकत असतो. त्यानंतर त्या बाळाचा शेजार, नंतर शाळा, कॉलेज, पीअर ग्रुप, ऑफिस, हे सगळं सोशलायझेशनच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. ठीक आहे. आता सामाजिकरण कसं होतं बाळाचं, म्हणजे जेव्हा जन्माला येतं तर जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या व्यक्तीचं सामाजिकरण कसं होतं हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. सोशल कंट्रोल म्हणजे सामाजिक नियंत्रणाचे वेगवेगळे प्रकार काय आहेत, सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता काय आणि संकल्पना, ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि सोबतच सामाजिक बदल, ज्याला आपण म्हणतो सोशल चेंज, हे काय आहे, तर हे की सोशोलॉजिकल कन्सेप्ट आहे ज्या मदत करतात. कशामध्ये मदत करतात, तर एक अंडरस्टँडिंग जी आहे सोसायटीची, ती सोसायटीची अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेण्यासाठी जे डेव्हलप करायचं आहे त्याच्यासाठी ह्या की कन्सेप्ट ज्या आहेत सोशोलॉजीच्या त्या आपल्याला समजून घ्यायच्या. परत एकदा लिहून घ्या. सोशल स्ट्रक्चर मगाशी लिहूनच दिलंय पण अजूनही लिहून घ्या. सोशल स्ट्रक्चर, इन्स्टिट्यूशन्स, सोशलायझेशन, सोशल कंट्रोल, सोशल चेंज, झालं का बघा. स्ट्रक्चर झालं, इन्स्टिट्यूशन झालं, इन्स्टिट्यूशन अँड ग्रुप झालं बरं का. सोशलायझेशन पण झालं, कंट्रोल पण झालं, चेंज पण झालं. हे काय आहे, तर सोशोलॉजिकल कन्सेप्ट आहेत. लिहून घ्या. ही सोशोलॉजिकल कन्सेप्ट, सोशल स्ट्रक्चर, सोशल इन्स्टिट्यूशन अँड ग्रुप, सोशलायझेशन, सोशल कंट्रोल, सोशल चेंज, ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता पहिली जर आपण घेतली सोशल स्ट्रक्चर, तर सोशल स्ट्रक्चरमध्ये सोशल स्ट्रक्चरची संकल्पना, सोशल स्ट्रक्चरच्या डेफिनेशन, इन्फरन्सेस, टाईप, हे सगळं म्हणजे डिटेल एक संकल्पना आपण अभ्यासाला घेतली तर ती कंप्लीट आपल्याला समजून घ्यायची आहे. ठीक आहे. हा पाठ आपण नवीन टॉपिक आहे, नवीन लेक्चरला सुरुवात करूया. त्याच आधी तुम्ही हे सगळं लिहून ठेवा. ठीक आहे. झालं बघा. परत एकदा बघता आपण आज नेमकं काय काय शिकलो ते एकदा बघूया. आपण आज नवीन युनिटची सुरुवात केली. पहिलं युनिट आपलं सोसायटी, आणि युनिट 2 चा पार्ट आहे सोसायटी, ह्युमन बिहेवियर अँड कम्युनिटी, सोशोलॉजिकल कन्सेप्ट, स्ट्रक्चर, इन्स्टिट्यूशन, सोशलायझेशन. हा जो आहे हा ऍक्च्युअल आपल्याला उद्यापासून शिकायचा आहे. अप्रोचेस, social system and stratification, human behavior, theories of personality, social psychology, टाइप्स ऑफ कम्युनिटी आणि वल्नरेबल ग्रुप. आणि सोसायटीचा मी सगळं सांगितलं की सोसायटी हा लॅटिन शब्द आहे, सोसियस मेन शब्द आहे, चेन ऑफ सोशल रिलेशनशिप असा त्याचा अर्थ होतो. याच्यामध्ये असोसिएशन, टुगेदरनेस आहे. डेफिनेशन आपण 3 डेफिनेशन मॅकएवर अँड पेज, ग्रीनबर्ग आणि फुलेचं शिकतो. तर आपण सोसायटीचे वैशिष्ट्य शिकतो. 8 टाईपचे वैशिष्ट्य: सेन्स ऑफ डिपेंडन्सी, नेटवर्क ऑफ रेसिप्रोकल रिलेशनशिप,
ॲब्स्ट्रॅक्टनेस, कॉन्फ्लिक्ट अँड कॉपरेशन, कॉम्प्रिहेन्सिव्ह कल्चर, डायव्हर्सिटी, डिव्हिजन ऑफ लेबर आणि सोशल इन्स्टिट्यूशन. आणि तो पार्ट हा आहे सोशोलॉजिकल सायन्सचा सुद्धा आपण सुरू केलाय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेमकं सोशल स्ट्रक्चर काय आहे हे सुरू करणार आहोत. ठीक आहे.